जागणारा सच्चा नेता आदरणीय भरत भाऊसाहेब पूर्ण 5 वर्ष टोल नगरपालिकेच्या भ्रष्ट कामकाज सहन करत असलेले नवापूरचे शांतप्रिय नागरिक बंधू भगिनी व पत्रकार मित्र, आपल्या सर्वांचा वनवास संपवून विकासाची नवीन पहाट घेऊन तालुक्याचे आमदार म्हणून निवडून येणारे भरत भाऊसाहेब आपला आशीर्वाद घेण्यासाठी आज आपल्या दरबारात हजर झाले आहेत। मागच्या 5 वर्षात आपण नवापूरची विकास कामे उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत। माझ्या मते शहराचा कमी आणि स्वच्छ जास्त विकास काही पुढाऱ्यांनी करून घेतला आहे। नवापुरात केलेली कामे पूर्ण 5 वर्ष देखील टिकणार नाही अशी कामे या तथाकथित पुढाऱ्यांनी केली आहेत। तुम्ही फोन लावला, जर कॉल उचलला मध्ये यांनी उचलला तर तुम्ही भाग्यवान असे हे पुढारी। मात्र आदरणीय भरत भाऊ यांचे नेमके या उलट आहे। जर तुम्हाला शब्द दिला तर काही झाले तरी शब्द पाळणार म्हणजे पाळणार। जनसेवेसाठी कधी वेळ काळ पैसा विचार भाऊसाहेबांनी केलेला नाही। त्यांचा जनता दरबार सर्वांसाठी खुला असतो। कोणत्याही पंढराशिवाय केव्हाही त्यांना तुम्ही भेटू शकता। आणखी एक पुढारी या निवडणुकीत उभा आहे। शहरातील 2-4 स्वयंघोषित पुढारी, त्यांचे पंटर स्वत त्यांच्या घरात लोक देखील त्यांचे ऐकणार नाही असे ते पुढारी। काही हा नेता म्हणजे धूमकेतू, 12 वर्षात एकदाच दिसणार। आपण सर्व सुज्ञ आहात, आपले चांगले कशात आहे हे आपल्याला कळते। मित्रांनो, मागील काळात काही अधिकाऱ्यांनी नवापूरच्या जनतेला श्वास घेणे कठीण केले होते। व्यापाऱ्यांना त्रास दिला, मला देखील त्रास दिला, परंतु आपल्या आशीर्वादाने मी त्या अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवली व नवापूर मधून त्याला पळून लावले। मित्र, मागच्या काळात माझ्या बरोबर एक घटना घडली होती। मी महाविकास आघाडीच्या काळात शिरीष दादा आमदार होते, सत्ता महाविकास आघाडीची होती। नंदुरबारचे काही लोक माझ्याकडे आले, काम होते ते नंदुरबार येथे बौद्ध विहाराचे काम चालले आहे। उत्तर महाराष्ट्रात नसेल असे एवढे मोठे स्वरूपाचे बौद्ध विहार तिथे बांधले जात आहे व तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारायचा होता। त्यासाठी सांस्कृतिक डिपार्टमेंटची NOC लागणार होती। तर तिथले काही लोक माझ्याकडे आले की आमदार साहेबांकडून तुम्ही आम्हाला शिफारस पत्र मागून द्या, परंतु आमदार साहेबांनी ते पत्र मला दिले नाही। ते लोक नाराज होऊन गेले। ही खंत मला आयुष्यभर राहील। शेवट जाता जाता एक सांगतो, मागील काळात माझ्या कार्यकर्त्याकडून, कोणत्याही कार्यकर्त्याकडून व माझ्याकडून नवापूर नागरिक असतील, व्यापारी असतील, कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी समस्वी आहे। मित्रहो, येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांच्या व नवापूर जनतेच्या पाठीशी भरत भाऊ व मी सदैव आपल्या पाठीशी राहू हा शब्द मी इथे देतो व जाता जाता सांगतो, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, लगता है ये सूरत बदलनी चाहिए। वो कहीं भी वो आग मेरे सीने में ना सही तेरे सीने में लगनी चाहिए, वो आग लगनी चाहिए, वो आग लगनी चाहिए, वो आग लगनी चाहिए। इथे सांगतो। जय हिंद, जय भारत, जय आदिवासी, जय राष्ट्रवादी।